आशिष शेलार दरवर्षी निवडणुका आल्या की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत आहेत आणि त्यांना आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सुपुत्र असल्याचा आव्हानात असतात। खरं तर आशिष शेलारांना मी प्रश्न विचारतो की त्यांनी कोकणसाठी काय केलंय। आज ते मंत्री होते, मुंबईसारख्या मोठ्या शहराचे ते भाजपचे अध्यक्ष असताना त्यांनी कोकणच्या किती लोकांना तिथे प्रतिनिधित्व दिलं। आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आणि कोकणातल्या अनेक लोकांना मुंबईत जाऊन ज्यांची परिस्थिती नव्हती अशा लोकांना सुद्धा आमदार बनवलं, नगरसेवक बनवलं, महापौर बनवलं, खासदार बनवलं। आणि तुम्ही आज ज्या मुंबई प्रदेश भाजपचे अध्यक्ष आहात, आज मुंबईतील खरं तर कोकणी माणसामुळे मुंबईमध्ये मराठी पण टिकून होते इतके वर्ष, परंतु आज उद्योगधंदे अनेक कंपन्या ह्या गुजरातला चालल्या आहेत, त्याविरुद्ध तुम्ही ब्र बोलत नाहीत। आज ज्या मुंबई प्रदेश काँग्रेसचे तुम्ही मुंबई प्रदेश भाजपचे तुम्ही अध्यक्ष आहात, त्या मुंबईमध्ये 3-3 गुजराती लोकांना खासदारकीची तिकीटं मिळतात, तिथे तुम्ही मराठी माणसाला का तिकीट देऊ शकले नाहीत त्याचं आधी उत्तर द्या। आणि मग इथे शिवसेनेविरुद्ध विनायक राऊतांविरुद्ध प्रचाराचा बोलण्याचा अधिकार तुमचा नाही आहे, कारण कोकणातल्या माणसांना ताटपणीने जगण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते शिवसेनेने उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंनीच केलेलं आहे। आणि तुम्ही ज्या भाजपच्या अध्यक्ष आहात ते गुजराती माणसांच्या आपण मांडलिकातलं या ठिकाणी केलात आणि गुजराती माणसांना तुम्ही मोठं करतात, त्यांच्या पाठनं फिरतात आणि इथे येऊन आम्हाला तत्वज्ञान सांगतात। आणि येणाऱ्या काळामध्ये कोकणी जनता भाजपला आणि गुजराती माणसाला निश्चित धडा शिकवेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।